माझ्यासोबत चर्चा झाली आणि माझा विनयभंग झाला. उघड्यावर 2-3 लोक बसलेले होते. मी त्यांना रोखण्याकरिता गेली तर त्यांनी माझी छेड काढली. मी त्यांना बोलली, ओरडली, म्हणजे असं कंप्लेंट द्यायची धमकी दिली. तर त्यांनी माझा हात धरून मला ओढत नेले होते. तर मी जोरात बोलली तर त्यांनी घरी जाऊन बाया आणि माणसं आणले. मला परत मारहाण केली. आणि या संदर्भात तुम्ही सिरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली? हो, सिरखेड पोलीस स्टेशनमध्ये नाही, तिथं कंप्लेंट केलेली नाही मी, कारण मी 112वर कॉल केला होता. त्याच्यानंतर ती गाडी आली, पण त्यांची गाडी येऊन पण काही फायदा झाला नाही. त्यांच्यासमोरच आमची मारामारी जास्त वाढली. उलट त्यांनी रोखण्याचा प्रयत्नही केला आणि मग जास्त म्हणजे पोलीस पाटलाला माझी भाची मदत मागण्याकरिता बाजूला उभी असताना त्यांनी स्वतःहून मदत नाही केली. माझी भाची जवळ गेली आणि त्यांना बोलली की दादा वाचवा माझ्या बाबांना, कारण तिचे बाबा आहेत ते आमच्या मंदिरचे पुजारी. तेव्हा ते वावरायला आले. मग तेव्हा ते सर पण आले. मला म्हणजे ओढत होता ना माणूस, पण मॅडम बोलले आणि उलट मला बोलले की तुझं काय काम होतं म्हणून तू कशाला गेली, त्याच्याजवळ बसेल होता तर बसू देती. वरून माझ्यावरच दबाव टाकत होती की तू कशाला गेली म्हणून. एक बाई आहे, बाईसारखी राह आणि बाईचं काम असते ते कर म्हणून. मग मी परत मग सिरखेडमध्ये आम्हाला म्हणजे त्या लोकांमधून 112वर कंप्लेंट केली होती. म्हणून त्यांना दाखवण्याकरता आम्हाला गाडीत बसून नेले फक्त आणि तिथं बसून ठेवले. तिथं आमची कंप्लेंट घेतच नव्हती.